तुम्ही भोगी कोण्या दिवशी केली माहिती आहे ना? एकादशीला नाही का? घोळली एकादश नाही का अशी? महाराष्ट्रात सप्त्याला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, अजून गुण नाही. काही काही बायल मी 15 दिवसापासून सांगत होतो, आबा एकादशीच्या दिवशी भोगी करीत नाहीत. मा कुंकाचा मालक आहे, देवानच भोगी एकादशीच्या दिवशी पाठिली. वा रे वा भोगी. हिला पैठणच्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी सुधरते हिला खाल्ल्यावर. उत आला उत, ह्या आगावपणाचा उत. भोगीच्या दिवशी भोगिडा देत असते. भोगिडा आबा तुळशीला द्यावा लागत असतो. भोगिड्यासाठी नागिनीचं पान लागतंय. नागिनीचं पान सर्व क्षेत्रात पवित्र सांगितलं. मंगल कार्यालयात तोरण बांधत असते. लग्नात असो, परमार्थात असो, वरुणाची पूजा करायची असेल गणपतीची तर खाली पान, त्याच्यावर तांदूळ, त्याच्यावर सुपारी. वरुण गणानंत्वांगण बदे गवामयम, तिथं झाला गणपती तो. पण नागिनीचं पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध सांगितलं. अशुद्ध विटाळशीचे खळ, विडा बक्षिता तांबूळ. इतकं निषेध सांगितलंय. तर खाली येऊन तुम्ही घरी आल्यावर त्याचं चिंतन करा. इतकं निषेध. आणि त्या एकादशीच्या दिवशी तुळशीला विडा देत नसतात. म्हणजे भोगीला भोग विडा नागिनीच्या पानाचा लागतोय आणि एकादशीच्या दिवशी चालत नाही. निषेध. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली, त्यानं डबल पुन्हा भोगी करायची आणि पुन्हा वाण द्यायचं. जैन एकादशीच्या दिवशी भोगी केली, त्याची सक्रात तळ्याला, भोगीवाड्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. मी काय गांजा ओढून आलो का माझ्या गोळ्या संपल्यात? तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला तांब्याचा तांब्या लागतोय. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीनं शिवलं तर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर गोमूत्राचं सिंचन करायचं. इतकं गोमूत्र पवित्र, इतकं तांब्याचं पात्र पवित्र. पण तांब्याच्या पात्रात गोमूत्राची संगती झाली की इतकं घाण की शास्त्रात त्याला निषेध सांगितलं. काही गोष्टी एकत्रित आल्या की त्याचं पाप वाढत असते. विड्याची पानं इतकी पवित्र, पण एकादशीच्या दिवशी ते अपवित्र. पदार्थ मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ होत नाही. पण तेच मीठ दुधाला लागलं की दूध नासून जाते. शास्त्र आहे त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. चला संक्रांतीचं निघलं म्हणून सांगितलं. मी काय गुत थोडं घेतलं. द्या कोण्या दिवशी वाण काय करायचं. महिला सांगता सांगता 15 दिवस गेले तर यायला कुठं बसू इचकीत नाही. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती. मोहातीत काहीच करायला बाजार नाही. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो, मला तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय. विठाला संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांनी सांगितलेलं वाण द्यायचं नाही. तुळशीला वाण देत असते. तुळशी जाळीत कुंकू कपाळाला लावित असती. सौभाग्यवती स्त्री कपाळावरचं कुंकू खाली निष्ठत होतं. 16,107 स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू खाली निघतंय. अशा वेळेला कृपी नावाची स्त्री बोलवली. ती कृपी नावाची स्त्री एवढी सात्विक होती, सदाचारी होती. तिच्या मालकाचं नाव होतं मुनिश्री द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्यांनी पांडवांना विद्या शिकवली. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, ही धनुर्धारी विद्या द्रोणाचार्यांनी पांडवांना शिकली. त्या द्रोणाचार्यांची पत्नी कृपी, त्या कृपी मातेनं सांगितलं, लक्ष्मी तुमच्या कपाळावरचं कुंकू खाली निसटतंय, तुम्ही कोणाचा तरी अनादर केलाय. सांगितलं आम्ही जामवंतीला हळीत कुंकू द्यायचं नाही ठरवलंय. पहिला तिला वाण द्या, तिला भोगविडा द्या, त्यावेळेला तुम्हाला वाण देता येईल. आणि 16,107 स्त्रियांनी आश्वल्लीला, जामवंतीला ज्या वेळेला वाण दिलं त्यावेळेला सर्वांच्या कपाळावर कुंकू थांबलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानं जिचा स्वीकार केला, जगातली कुठली शक्ती तिचा विरोध. पण नाविन्य बघा. तुमची आमची पोरं जर बघायला गेली तर उंच जास्त आहे, माझ्यापेक्षा बुट्टीचे, माझ्या इतकी गोरीच नाही, जास्त गोरी आहे, उन्हात गेल्यावर लालच होईल.
पटपट पाणी देत नाही, तुला हाटीरी उठवायची का? असे नाना प्रकारचे तर्क वितर्क सांगतील. माझे तुकोबराय म्हणते, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं आसोनी सोबत लग्न केलंय. नवलखे करू शकते कोणी आसोलनी सोबत लग्न? जगाच्या मालकाने 8व्या अवतारात आसोलनी सोबत लग्न केलं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. 7व्या अवतारामध्ये इंद्रजित मारला. नवल बघा, इंद्रजिताच्या शरीराचे तुकडे 3. हॅलो 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 हॅलो. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. बाकीचं शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. आणि एक भुजा एक हात इंद्रजिताच्या स्वतःच्या दारात सुलोचनेच्या समोर पडला. चला, तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या. आपल्याला फक्त नवल सांगायचे. प्रभू रामचंद्राच्या पक्षात डोका आणण्यासाठी सुलोचना स्वतःहून गेल्या. रावण जात नव्हता. रावण रगील जास्त होता. आणि लय माणसं रगिलीनच रिचवले बरं. नुसत्या रगिलीनं, कोरडी रगिली. असा माणसाकडे रगील पिकन कधी एखादं गथोडं उचलण्यासाठी. तिथं रगील की दाखवायची. टेक ही नसली पाहिजे माणसाकडे, अहंकार नसला पाहिजे. योग असा आला. स्वतः गेल्या, प्रणाम केला. कोण? मारुतीरायानं सांगितलं, लंकेश राजा रावणाच्या सुनबाई येतात. सुग्रीवा जी देऊन टाका शिर. सुंदरशा मखमली कपड्याने झाकलेलं इंद्रजिताचं शिर हातात देऊन टाकलं. डोकं उघडं केलं. बघत होती मालकाच्या चेहऱ्याकडे. एक जणांनी मला विचारलं, स्वतःच्या मालकाचं डोकं कापल्या बाई रडत काऊन नव्हती? ती याच्याकरता रडत नव्हती, तिला सती जायचं होतं. जिला माग राहायचं ती रडन. जी बाई सती जाते तिला असं वाटतच नाही ना आपले मालक मृत्यू पावलेत म्हणून. तिला मालकासोबत पेटून घ्यायचंय ना. आता ती पद्धत बंद झाली. हे त्या काळातलं सांगतो, कृतात्रता युगातलं. तिनं ते डोकं हातात घेतलं आणि हसू लागली. काय म्हणे मालक, केवढे तुमचे बाबा, 14 चौकड्याचं स्वराज्य त्यांना. काय तुमचे बाबा, काय तुमचे एक काका कुंभकर्ण, काय तुमचे एक काका तर म्हणे रामप्रभूच्या पक्षात गेले. म्हणे काय गेलेच.
पण एक लक्षात ठेवा मालक, या ठिकाणी जर माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते तुटलेलं डोकं आबा खत 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 हसलं, काय म्हणलं बायकोला, ते बापानं तर मारले. मारणारे लक्ष्मण बाजूला होते. अरे म्हणले हे तर बाप म्हणते. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं मी शेषाचा अवतार आहे, आणि सुलोचना माझी मुलगी, इंद्रजित माझा जावई. मी पोरगीची दुआ केली, स्वतःची मुलगी मी दुआ केली. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं, देवा काम जरा चुकीचं केलंय, काळजी करू नका लखन, मी उठितो इंद्रजिताला. इंद्रजिताला उठितो म्हणलं की वानर जर शेखावताळले. अरे बापरे म्हणले, अगोच काम आहे, यायचे तर पाहुण्याची नाती लागली. राक्षस आहे ना, आपटू आपटू हल्ला आपल्याला. आता लोक यायला, आता लोक कळाल नाही आपले पाहुणे, आणि आता कळाले. मारुतीला गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, काय प्रभू तुमचे पाहुणे येते? हो म्हणले, नातेवाईक येत. वानरले हुशार होते. काय म्हणे, इंद्रजित कोण आहे तुमचा? जावाई. रावण कोण? इंद्रजित जावाई म्हणल्यावर रावण कोण? इवाई. मग रावणाची सीता कोण? इन. मग इवायाने इनीला पळून नेत असतात का? ऐकायला जरा घाण वाटलं असेल, पण माझ्या घरचं थोडंच रामायण आहे. ज्यानं रामायण लिहिले त्याची सोय पहा, गिरगावकराची कशाला शेपूट मुरगाळायली. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणे विचारून. मारुतीरायाने विचारलं, देवा ह्या असा व्यवहार का तुमच्यात? आणि निष्ठावंत लोक होते ना, म्हणून तर प्रभू रामचंद्रांसोबत नेलते. लक्ष्मण जर सोडून दिला तर प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नव्हता, म्हणूनच रावण मेला. नाही तर प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गायी रडू लागल्या, म्हशी रडू लागल्या, पाखरं रडू लागले, झाडं रडू लागले, भिंती रडू लागल्या, तर 1-2 लाख लोक गेले नसते का वनवासात सोबत? पण प्रभू रामचंद्राच्या लक्षात होतं, आपण जर माणसं 2-1 लाख नेले तर रावण प्रत्येक माणसाला 1-1 घर किंवा 2-2 घर दिले असते. हे माणसं आपल्या विरोधात गेले असते, रावणाकडे जाऊन आपल्या बाजूने बांधले असते, विरोधात बांधले असते. म्हणून माणूस एकही नेला नाही. या भारताची सगळ्यात गोष्ट एकच चुकीची आहे, फक्त देशातली माणसं फुटीरवादी आहेत. नाही तर या देशाची नात कोणी करायचा नाही. या देशाचा काय कवनाची माय व्याली, ताकद नाही या देशाची. एका देशाची जमीन 4 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 3 पद्धतीची आहे, एका देशाची जमीन 2 पद्धतीची आहे, बाकी सगळ्या देशाची जमीन 1 पद्धतीची आहे. असा एकच देश आहे भारत देश, ज्याच्यामध्ये 11 पद्धतीची जमीन आहे, 11 प्रकारची जमीन फक्त याच देशात आहे. तो फक्त भारत देश आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या देशामध्ये 14 खाद्य स्थिती पिकतात, वैवासिक खाद्य 18 भार वनस्पती, फले फुले वळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. 18 वनस्पती फक्त याच देशात, याच. दुसरी गोष्ट, 350 गंगेपैकी 1 गंगा गंडकी जर सोडून दिली तर 349 गंगा भारतात आहेत. मुख्य उपगंगा 2734. वाची जा कधी कधी, तुम्हाला काय ग्रंथ वाचवायची गरज नाही, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याजवळ. मुक्काम पाड्या अर्धा हात रितात, अर्धा पांग रितात, एवढ्याले मोबाईल येतं. त्याचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्या नद्या कळतात. 2734 नद्या, उप 349 मुख्य या भारतात आहेत, या भारतात. चला त्याच्या पुढची गोष्ट, नेपाळ नावाच्या देशाचा काही कोपरा जर सोडून दिला बा तर डोकं भरून पदर घेणाऱ्या स्त्रिया फक्त भारत देशात सापडत्या. हे काशी येते. याच्या पुढचा मुद्दा आहे का, असे कितीतरी 137 मुद्दे सांगितले मार्कंडेयानी. आपल्याला डबल पुन्हा काला करावा लागेल 8व्या दिवशी. कौर काय ते बस झाले 2-3. एवढी व्याप्ती या देशाची, फक्त एकच चूक आहे, फुटीरवादी माणसं आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राने एकही माणूस सोबत नेला नाही लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त. मारुतीरायाने विचारलं, तुमचे युवाई जावे नाते गळे? होय. उड्डाण केलं, महर्षी वाल्मिकाच्या आश्रमावर प्रवेश केला, रामायणातला श्लोक काढला 16वा. प्रभू रामचंद्राच्या पुढे टेकला. उठवायचा का इंद्रजित? लक्ष्मणाकडे बघितलं आणि सांगितलं, अरे इंद्रजित उठिता येत नाही, इंद्रजित मारायचा आहे, रावण मारायचा आहे, कुंभकर्ण मारायचा आहे, बिभीषणाला लंकेचं स्वराज्य द्यायचंय, असं वाल्मिकानं लिहिलंय. आपल्याला इंद्रजित उठिता येत नाही. लक्ष्मणाचा चेहरा बारीक झाला. हा झाला 7वा अवतार.
पुढच्या अवतारात नवल बघा. 8व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती एका महान ऋषीकडे शिक्षणाकरता गेले. त्या ऋषीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. नवल केवढे केवढे बघा. उदाहरण क्रमांक 2. महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर भगवान शिकले. शिक्षण पूर्ण झालं. सांदीपनींचं दर्शन घेतलं. येतो गुरुदेव. दक्षिणा काहीच नकोय. महर्षी सांदीपनींच्या पत्नीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भाकरी घातल्या. त्या गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ. या कृष्णा. काही गुरुदक्षिणा तुम्हाला. अरे कृष्णा, मी अशा मालकाची पत्नी आहे, मी अशा व्यक्तीच्या नावानं कुंकू लावते ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, ज्यानं आयुष्यभर तुला काही मागितलं नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी, मी तुला कसं मागणं काही. ठीक आहे आईसाहेब, येतो मी. भगवंतानं तिथून पळता पाय घेतला. तेवढ्या अवकाशात पाठीमागं फिरून बघितलं तर सांदीपनींच्या धर्मपत्नी रडत होत्या. आईसाहेब का रडता? त्याचं कारण एक आहे म्हणे कृष्णा. अरे तू इथे होतास तोपर्यंत मला रडू येत नव्हतं का? माझा एक समुद्र स्नान करत असताना मुलगा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू पावलाय. मला दुःखच नव्हतं. कशा करता? मी त्याला तुझ्यात पाहत होते. मी तुला बघितलं की तो दिसत होता, पण तू आता इथं आश्रम सोडून जाशील, मी त्याला कोणात बघू याच्याकरता रडू येते. आईसाहेब काय करू? गुरुदक्षिणेत तेवढा दिला तर चांगलं होईल. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई उठिला नाही. 7व्या अवतारात स्वतःचा जावाई, मुलगी विधवा केली तरी पण जावाई उठिला नाही. आणि 8व्या अवतारात ज्यांच्याकडे शिकले त्या गुरुजीचा मृत पुत्र किती दिवसापूर्वी समुद्रात मरण पावल्याला पुन्हा वापस आणून द्याला. यालाच म्हणतात अर्जुनाला जायची म्हणते. दादा म्हणले मी आता जातो इंद्रप्रस्थला. कुंती आत्या साहेबाला बोलतो आणि सुभद्रेचं लग्न अर्जुनासोबत तय करून येतो. दादा इंद्रप्रस्थ पोचले, पण कर्मणो गहनो गती पांडव यात्रेला गेलते. दादाला गडबड सुचली. दादानं सांगितलं आत्या तुझा एकही मुलगा घरी नाही, एखाद्याला दिली असती. आम्हाला आता गडबड आहे. तुझी जाऊ गांधारी, तिला 100 पोर आहेत, तिचे मालक राजा आहेत. कालांतराने तिचा मोठा मुलगा राजा होईल. मी दुर्योधनाला देऊन टाकते. काय चाललं कुंतीचं? दे म्हणले, टाक देऊन. सोयरीक पक्की केली. घरी आले. कृष्णा जी दादा, दुर्योधन मेवना केलाय, सुभद्रेचं लग्न दुर्योधनासोबत पक्क केलंय. भगवान कृष्ण परमात्म्याने बाजूला पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. आईने विचारलं कृष्णा रडतो कशा करता? आई, दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळं तो आंधळा झालाय, आणि त्याच पापामुळं त्याचे 100 पोरं त्याच्या समक्ष मरणार. 100 मरणार, त्यापैकी दुर्योधन सुद्धा मरणार. आणि दुर्योधन मृत्यू पावल्यावर सुभद्रेच्या कपाळावर बुका लागणार. कस करायचं? द्याची का? हे त्याला माहित होतं पंढरपुरातल्याला. दादाला काय माहिती? देवकी मातेने सांगितलं कृष्णा मोडणं सोयरीक. मग ते म्हणलं तस नाही जमत. अवतार घेताना ठरिले. दादा लक्ष्मण तुम्ही मोठे व्हा, मी द्वापार युगात लहान होईल आणि तुम्ही सांगताल ते
होई बा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आई अवतार घेताना असं ठरलंय की दादा जे बोलल ते मी ऐकल. दादान सोयरी केली मी कशी मोडायची. पाय रे कृष्णा बघ कस तरी बघ ना असं झालं नाही. मी सांगायला भगवंतानं सांगितलं दादा काय हरकत नाही, आचारी वगैरे सगळं काय लावायचे ते लावा. ठीक आहे म्हणले, आनंद आहे. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक गरुडावर बसले आणि पुष्कर नावाचं तीर्थ आहे. त्या पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाचा अधिष्ठाने तिथे पांडव सापडले. अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं अर्जुना आमच्या दादाने एक काम. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. उद्याचा कालाच आहे ना. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे. मागच्यांनी ज्या परंपरा चालवल्या त्या परंपरा आम्ही सुद्धा चालवायच्यात. कण्या खाल्ल्या असतील, आंबाड्या खाल्ल्या असतील, घुगऱ्या खाल्ल्या असतील, पायी कीर्तनं केली असतील, कपडे व्यवस्थित नसतील, खाण्यासाठी चांगलं नसेल, परिस्थिती नाजूक असेल, पण त्याही परिस्थितीत संप्रदायातल्या मर्मज्ञ बुजुर्ग लोकांनी परंपरा मोडल्या नाही. काल परवा आम्ही टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांनी परंपरा मोडायच्या नाही. विठाला विठाला म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग मागणीपर आहे. तो संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. भगवान माझी तुमच्याकडे मागणी आहे, मला फक्त तुमच्या पायाची सेवा पाहिजे. ठीक आहे. पुन्हा वास द्यावा पंढरीचा. मला पंढरपुरात राहण्यासाठी वास्तव्य तिथं ठिकाण पंढरपुरात पाहिजे. पुन्हा सदा संग हरिदासाचा. ठीक आहे नामदेवराय, माझ्या पायाची सेवा तुम्हाला देऊन टाकतो. वास्तव्य पंढरपुरात देतो, संतांची संगती देतो. मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी प्राप्त करण्यासाठी शरीर माणसाचं गरजेचं आहे. मानवी देह गरजेचा आहे. आणि मानवी देह आला की पंथ आला, जात आली, वर्ण वगैरे आले. नेमकं काय नामदेवराय म्हणतात, देवा मला कसल्याही पंथाच्या जातीच्या विळख्यात घालू नकोस. जन्म हो का भलते याती. मला कोण्याही जातीत जन्माला घाल, मात्र मला हरिभक्त कर. मोठं होण्यासाठी आणि चांगलं होण्यासाठी जातीचा तिळ मात्र संबंध नाहीये. कारण या भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. या परम पावन देशामध्ये प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत, प्रत्येक जातीत नालायक माणसं आहेत, प्रत्येक जातीत बुजदिल माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून जातीचा काही संबंध नाही. वारकरी संप्रदायात तर मुळीच नाही. याता याती धर्म निर्णय तो आईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कुठलाही कुळ असू द्या, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम
पायी माझे कपाळ त्याचे 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 पायी माझे हो गायका त्याचे पायी माझे कपाळ 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 गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई नमूद करतात, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. पण तो कोण असला पाहिजे? तो वारकरी, पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. कोण्याही जातीतला असो, वारकरी असेल, जनाबाई म्हणतात त्याचे पाय माझ्या डोक्यावर. काय जातीचा संबंध नाही, सगळ्या जातीत माणसं चांगले जन्माला आले. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविजान. काय ताकद! कबीर मोमिनाच्या कुळात, पानं ऐकणाऱ्याच्या कुळात कबीर जन्माला आले. पण त्या कबीराने भजन म्हणता म्हणता विणलेला कपडा विकल्याच्या नंतर हजारो बाऱ्या धुतला तरी त्याच्या धाग्यातून राम राम निघत होत. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. मुसलमानानं इंडलेला सेला तो भजन म्हणत होता. आजही भजन म्हणणारे इतकाल तंबाखू खातेत आणि बसायला टाकलेली चांगली घोंगडी पुन्हा गरजा घोंगडी खाली टाकते. यायला चंद्रभागेत टाकून वरून जेसीबी घातली तरी उद्धार नाही, काही उद्धार नाही त्यांचा. काय करायचा जातीचा संबंध? आपल्या पोरापोरींचे लग्न लावण्यापुरती जात असावी, व्यवहारा करता जातीचा संबंध नाही. तुम्ही म्हणताल तुला मुसलमान लयच आवडतीत का, असं इकून बोट घालतीत काही काही माणसं. बोकाड का तुटत नाही बोट घालायला कोणाला. केळी कोण लावतंय? शेतकरी. बहुतांश शेतकरी कोण येतं? हिंदूचे माणसं. केळी कोण पिकवतंय? हिंदू. इकतेत कोण? सतारभाई, आन्सरभाई, चाऊसमिया हे इकतेत. चला काका, काल महाशिवरात्री झाली. महाशिवरात्रीला सगळ्यांनी उपवासाला केळी खाल्ल्या का नाही? एखाद्या केळीत आन्सरभाई निघला का? सतारभाई निघला का? काय घेणे आपल्याला त्या जातीशी? आपला धर्म उंच नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, बाकीच्या काशा काढायच्यात नाही. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या धर्मात लोक किती नालायक येतो, या नालायकांना दुरुस्त करायचं. हो, आणि आपला धर्म उंच न्यायचा. झाला मग तू कॅनल मध्ये उडी आणतो का? अरे त्याला एवढ्या टन ऊस झालाय, त्यानं कुठली खतं घातली तू त्याच्यापेक्षा जास्त घाल आणि तुझा ॲव्हरेज वाढव. आपला धर्म वरी नेण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, बाकीच्या काय नाही. नामदेवराय म्हणले देवा मला जातीच्या चौकटीत अडवू नको. आणि जी जी जातीच्या चौकटीत अडकली का ती शिवाराच्या बाहेर गेलीच नाही. जी जातीच्या चौकटीत अडकली भरत बुवा ती चौकटीच्या बाहेर गेलीच नाही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. म्हणून महासत्ता असणारा देश अमेरिका आणि जपान, त्या देशामध्ये त्या राजाचे पुतळे आहेत. तिथं उगवता सूर्य म्हणून त्या राजाला पदवी का? जातीच्या चौकटीत न अडकलेला राजा. सगळ्या जातींना आपलंसं घेऊन चालणारा राजा हा चौकटीत. जे जे चौकटीत अडकले का, मी अमक्या जातीचा महाराज आहे, बस तिथं चुली फुकीत विठाला विठाला. म्हणून जन्म हो का भलते याती. देवा मला कोण्याही जातीत जन्माला घाल, पण मात्र मला हरिभक्त कर. मला हरिभक्त, मला वारकरी कर. नामा म्हणे कमलापती,
हेची द्यावे पुढता पुढती. काय काय द्यावे पुढता पुढती? देवा तुमच्या पायाची सेवा द्या पुढता पुढती, पंढरपुरात जागा द्या पुढता पुढती, संतांची संगती द्या पुढता पुढती, हरिभक्ती द्या पुढता पुढती. याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला, मला वाटते वर्धापन दिनानिमित्त ना हा 3 दिवसीय नामस्मरण सोहळा, अन्नदान सोहळा आदरणीय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयामध्ये गोड अशी उंच भरारी ज्यांनी घेतली. सर्वत्र जिथं जिथं मोठी मोठी सप्ता, मोठा आणि लहान मी म्हणणार नाही, कारण सप्त्याला मोठा आणि लहान म्हणत असतील ते नालायक असतील. कारण एखाद्यानं पैशाच्या बळावर 10-5 एकरचा मंडप घातला असेल, तो ज्याचा त्याचा हे झाला. पण सप्त्यात 10 जरी माणसं असले, 2 असले, विना चालू असेल, पहारा येण्याचा पहारा असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, तुमचं विष्णू सहस्रनाम असेल, गाथ्याचं भजन असेल, तर तो सप्ताच म्हणायचा असतो. त्याचा काही विषय नाही. एका माणसाला 14 दारूचे दुकान आणि त्यानं सप्ता मोठा केला. सगळे महाराज म्हणले कायच मोठा सप्ता. अरे त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात हा, आणि त्याचं तुम्ही वर्णन करता. तुमची बायको मरण, बाहेरचं खावं लागन सुमळे आहोत. विठाला विठाला ह्या सप्त्याला मी निश्चित मोठं म्हणीनच. तुम्ही म्हणताल माऊलीनं बलिलं म्हणून का? अद्याप नाही, मुळीच नाही. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणालाच सोंबाळीत नाही. कारण पंढरपुरातल्या मालकांना असा बारीक सपाईप मला पैशाचा दिलाय म्हणून 4-2 हजार कोणी खिशात घातले म्हणजे एखाद्या हलकटाच्या मी आंड्रवेली धुणारा नाही. काही गरज नाही. बल्लं तर बल्लं, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. राग येऊ देऊ नका माऊली. हो, मी वास्तव वर्णन करणारा माणूस. वारकरी संप्रदायात एक चांगल्या प्रकारचं नाविन्य कमवून कमी वयामध्ये उंच गरुड झेप घेऊन माझ्या विटेवरच्या मालकाचं गोड असं सुंदरसं मंदिर आणि ज्यांच्यामुळं माणसं माणसं म्हणून जगतात अशा ज्ञानोबराय तुकोबरायचं अधिष्ठान हे सुंदरसं माऊली पठाडे तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुमच्या या कार्याला गिरगावकराचा त्रिवार प्रणाम. विठाला विठाला संप्रदायामध्ये सुंदरशी अशी तुम्ही वास्तू उभारली. याच्याकरता एका माणसानं सांगितलं आमचा 9 कोटीचा पोल्ट्री फार्म आहे. म्हणलं मग आम्हाला कशाला सांगायला, संन्याशाला लुगडं कशाला द्यायला, त्याला बायकोच नाही लुगडं देतो कशाला. नाही म्हणले पैठणी घेऊन जा. त्यानं लग्नच नाही केलं, काय करायची संन्याशाला पैठणी. तू 6 कोटीचा पोल्ट्री फार्म, पण आम्हाला गरज नाही ना. उलटा तिथून आम्ही चाललो, आम्हाला वास आलाय. तोंडाला उपरणं काय कामाचं आहे का नाही. आपण ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो, ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, त्या संप्रदायाचं नाव उंचावा असं दिव्य असं तेजस्वी मंदिर तुम्ही माऊली पठाडे केलंय. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला आणि भरत बुवा ठराविक लोकायला जमते. एका बाईचा नवरा हप्त्याला 5 हजाराचा किराणा आणत होता, पण तिला भजे तळता आलेत नाही. तिनं कवा बी बोंडत तळले. भज्यात आणि बोंडात फरक असतोय. तोंडात टाकल्या टाकल्या इगरते ते भजे आणि कौरक चागळा मृदुंगाच्या गटावानी फुटतच नाहीत ते बोंड. त्याला येतच नव्हतं ना. गण नवरा श्रीमंत पण सुगरण नाही ना. तसं एखाद्यालाच देव सुगरणपणा देतोय, ते तुम्हाला द्यालाय. विठाला विठाला मृदंगाचार्य भरत महाराज महाराष्ट्रातली बुलंद तोफ आहे. ते सुद्धा आहेत. माऊली महाराज कोटोळे असतील, या परिसरातले आमचे वकीलदास वकील साहेब संप्रदायातले, आमचे भूम परांड्यातले महाराज, आमचे आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध वारकरी संप्रदायातल्या परिसरातलं रत्न आमचे शर्मा बाबा ते सुद्धा आहेत. आमच्या भागातले आमचे सोजे महाराज, महाराज नाव माहीत नाही, मार्कड महाराज आहेत, हरिभक्तीपरायण मार्कड महाराज, श्यामसुंदर महाराज ढवळे,
आणि बरीच महाराज मंडळी आहेत. एखाद्याचं नाव विसरलं माफ करा. हो, आप्पा महाराज आहेत. संक्रांतीच्या दिवशी भारीची साडी बायकोला घ्या, ते तुमचं नाव घेईलच, मॅच घ्यावा असं काही मान नाही. विठाला विठाला तुम्हाला सांगू का, मी नाव घेईन पण भाकरी देणार नाही. ती नाव बी घेतीन, जीव बी घाली. ती बायको नाव बी घेती संक्रांतीला आणि जीव बी घाली. ती मी नुसता नावच घेईन, तुम्हाला जेवायला बाहेर जावं लागेल. त्याच्यामुळं तिलाच भारीची साडी आणा. आमचे गायनातले सदानंद गुरुजी, जसा माणूस दिसायला तसाच गाला बी आहे. वाह, क्या बात आहे. अगदी अगदी गोड. पण ते प्रमाणाचा बादशाह. हो, मला मराठवाड्यात फक्त 90 लोक सापडले. असे हजारो असतील, पण मा तोंड नसन पुरलं, त्याला मी काय करू. मला सापडे नसतील, आमचं नशीब फुटकं. मला 90 लोक सापडे. त्या 9 मध्ये एखादं उदाहरण सांगत असताना त्याला प्रमाण दिलं नाही असा एक महात्मा म्हणजे उत्तरेश्वर महाराज. असं ठासून प्रमाण ठासून. माजलगाव तालुक्यामध्ये सुभाष महाराज होगे. मी काल 15,000 लोक आहेत नाव घेतलं त्यांचं. ते नव्हते तरी घेतलं. आजही ते इथं नाहीत. विठाला विठाला विठाला. सगळीच महाराज मंडळी तुळशीवाल्या ताई आदी करून सर्वांना मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आता मी माझ्या अभंगावर येतो. माऊली महाराज, तुम्ही बसता का पुढं का उभंच राहता? बरं, बसले असते हे तर चांगलं झालं असतं. हाय, राहू द्याचं उभं. बर 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 बर. विठाला विठाला हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. मागणं हा साधूचा धर्म नाही. संप्रदायात मागणं हा धर्म नाही. या नियमामध्ये 100%ला 100% नापास. आतापर्यंत या नियमात पास असणारा माणूस मला महाराष्ट्रात एकही सापडलेला नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, क्या बात आहे. कन्या पुत्र घोडे दाराधन. हो, लोकांचं हिचकिनारे भेटले असे खूप पाहिले कुंटाला न. स्वतः कीर्तनात असं हिचकायचं की स्वतः तुकाराम महाराजाचा चुलताच. अरे खाला बसल्या 14 भाकरी हाणतू सुंबळ्या. हे तू या मेहुनीन केल्यात का? जिथं कीर्तन केलं तिथं बुक्का पण लावून घ्यायचा नाही. तू तर टप्पू बाजरीच्या भाकरी हाणायला. जगभर आमटी हानी तू, पुन्हा चुरू चुरू, पुन्हा शिपीची आमटी हाण तू. मला काय माहित नाही, मी बोर्ड पाहिला इथं. मला उत्तरेश्वर बुवानं सांगितलं इकडं शिपीची आमटी. मी म्हणलं नदीतल्या कुटीत का काय, पण ते म्हणले काय टाकतात मलाही माहित नाही. पण आज ती तुमच्याकडे प्रसिद्ध. कसा बसल बसू शकत नाही. स्वप्नी जयाचे अर्थ जोडे, माते व्याभिचाराचे कोढे. साधूला पैशाचं स्वप्न पडलं की आईशी संसार केले इतकं पाप लागतंय. सांगा बरं कोण बसतो कंबर बांधणार आहे याच्यात? विठाला विठाला. उगा आपलं खवडे काढायचे धंदे ठुले काय काय ना. आपण बसत नाही त्याच्यात. आम्ही जर याच्यात बसलो असतो तर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या बाजूला आमचे मंदिर झाले असते. 500-500 एकरच्या प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या बापान पोरायला. त्याच्या पोरायला बाप माहित नाही कोण्या दिवशी मेला. ते आम्हाला विचारतात दादा कोण दिवशी मेले. 500 एकर जमीन बापान तू ह्या कमिली आणि तू आम्हाला विचारतो का बाबा कधी मेले. मारुतीच्या मंदिराला 5 एकर दिनं मीच घालतो त्या बापाचं श्राद्ध. आपण काया चौकटीत बसत नाहीत. आपण स्वार्थापोटी मेलत. जगाच्या कल्याणाकरता जीवन झिजवलं म्हणून यांचे मंदिर आहेत. बसतच नाहीत आपण चौकटीत. ज्यांचा अभंग घेतला ती चौकटीत आहेत. मागणं हा साधूचा धर्म नाही. मग इथं तर मागितलंय. साधू मागतच नाही आणि तेच संत मागतात ज्यांचं देवावर कर्ज आहे. देवावर ज्यांचं कर्ज आहे तीच माणसं देवाला मागतात. तुम्हाला एक सांगू का, वैकुंठातला मालक जर मृत्यू लोकात प्रसिद्ध केला असेल तर ते एकमेव ती फक्त संत आहेत. मोचिया भावे तुझ
देवपण आमची भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलासे राहिलासे हे का विसरून राहिलासे आमचे भावे तुझं देवपण आमचे मृत्यू लोकात जर तुला देवपण आला असेल तर महाराज सांगतात आमच्यामुळं आलं, म्हणजे मायामुळं नाही बरं, हे काव्य ज्यांचं आहे त्यांच्यामुळं. महाराज म्हणले आमच्यामुळं तुला देवपण आहे, नाही तर कोणती खोळ पांघरून बसला होता वैकुंठात, काय त्या खोळीचं नाव, आता इथं कोण्या रूपात आहे आपल्याकडं, सगुण आणि निर्गुण दोन खोळी, त्याच्यातली एक खोळ तिथं पांघरून बसलेला जगाचा बाप, ती खोळ जर तशीच ठुली असती ती संतांनी खोळ काढून टाकली भरत बुवा, आणि म्हणून इथं जग प्रसिद्ध जगाचा मालक झाला. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर संतांचं. याच्या पलीकडे सांगू का, 16,108 बायका, प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली, 16,108 गुणिले 3 बरोबर 48,324, प्रत्येकीला 10 मुलं, 1,61,081 नातू मिळून 56 कोटी यादव, 56 कोटी सगळे मिळले करो. एवढं वैभव, एवढं वैभव सगळं असतानाही सुख नाही. ते सुखही जरी कोणी दिलं असेल तर ते संतांनी दिले. संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा, अरे त्याचे मनवोनी सेवा संतांचे सुख झाले देवा, इतकंच बघायचं आपल्याला पूर्वार्थ. देव सेवा करतो हे नाही इचकायचं आपण. संताचे सुख झाले या देवा, विटेवरच्या मालकाला संतांचं सुख आहे. किती कर्ज असेल मला सांगा बरं ते. या सुखा कारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 16,108 बायका तरी सुख नाही. आपल्या बायकासारख्या असतील का, पाहती कवाडाकडं चलती भिताडाकडं. लक्ष्मी एक पत्नी, अख्खं जग जिच्यासाठी बेजार आहे, ती त्याची एक धर्मपत्नी. 16,108 पैकी एक तर इतकी शर्मा बाबा श्रीमंत होती, लक्ष्मी तिच्या पुढे चिल्लर आहे. इतकी श्रीमंत एक बायको, फक्त दिसायला चांगली नव्हती. मग जीचा बाप लय मोठा हुंडा देतो का, मग ती तशी करावत लागती. तुला गठोड पाहिजे आणि पोरगी सुंदर पाहिजे, बसायची जागा हाणायला पाहिजे, रूम नेन 2 महिने उभ्यानच खाय. मग तिच्या बापान काका मोधळे चेअरमन मनी द्याल तर मनी, तो श्रीमंतक नावाचं मनी, तो 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता रोजचं. 26,666 तोळे 8 मासे, याचा एक भार गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 74 किलो, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी रोजचं देत होता, रोजचं. आणि ही त्याची एक बायको, एकही पुन्हा मालकाच्या पुढे जात नव्हतं. आपल्या बायका तर माहेरातून भैमुगाच्या शेंगा आणल्या. आणि एकादशीच्या दिवशी ते म्हणला शेंगा दे, काय छान झाल्यात,
तुमच्या बाप जन्मी असे भेटतात का? अरे बापरे, शेंगदाणेच बाहेर आले, शेंगदाण्यासोबत रक्त पण बाहेर आलं तोंडातलं. कशा असं त्यात बघा ना, असं बोलत असतात मालकाला. आणि कशाला संक्रांतीच्या दिवशी सुगडे घेऊन? साध्या शेवया आणल्या. तुमच्याकडे लांबटे म्हणतात का शेवया? शेवया ते गुढीपाड्याच दिवशी सकाळी शेवयाचा भात करतात. आमच्याकडे तुमच्याकडे काय करतात काय माहिती. एकाच्या दारातून महाराज आहेत का काय म्हणलं, हो या 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 बोललं मला. महाराज आज कस काय घरी? आणि म्हणलं कीर्तन नसल्यावर कापाळा टेपट्याला जाऊ का? या 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 शेवयाचा भात केलाय. गावरान तूप होतं, दूध होतं. शेवयाचा भात तूप आणि दूध असलं तरच खावा, नाही तर चिखल खावा पण भात नाही खावा. तुम्ही घरचंच खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे कसं खात असते. तर मग ते असं गावरान तूप हे मला काय कुठला आजार गिजार नसल्यामुळं सगळं खातो. सगळं म्हणजे फक्त माळे गळ्यात याचा ध्यानात यायला फक्त भोकाडच पाहिजे पाय घालायला. आणि मग लोकांचं फुकट खायचं म्हणल्यावर नाव तर घ्यावंच लागेल ना. काय शेवाय आता रामभाऊ, काय तुमच्या शेवा काय ना का त्याचं वर्णन करू. त्याच्या माईला काय येत नाही. अरे बापरे, पाड्याच्या दिवशी तिची माय फुकली न. मी आणलं बाई, त्याच्या माईला शेवा येत नाहीत, पण त्याच्या माईला पोरग झाल्यामुळंच तुला नवरा भेटला ना. हा, नाही तर तुला हिमालयात जावं लागलं असतं भगवी साडी नेसून जय बम बम बोले बोलायला, आहे का नाही. इतकं तर आलं ना त्याच्या माईला, तू यासाठी नवरा करून ठेवला, इतकं तर येतंय ना, आहे का नाही. लाज वाटायला पाहिजे. नवऱ्याच्या माईला नावजी बाईट होती का, तिच्या मुंडक्यात कवा भिताड पडेल काय सांगता येत नाही. गळ्यात शपथ मी कीर्तनात बोलायलो, खोटं कशाला बोलू. हो, मालकाच्या माईची चेष्टा करायची नाही, मालकाच्या बापाची चेष्टा करायची नाही. आणि मालकाला तर पंढरपुरातला मालकच समजायचं. कोणताच उपास धरू नका, सगळे उपास तुमच्या पायावर. विठाला विठाला एवढं वैभव असून सुख नाही मालकाला पंढरपुरातल्या. कोणी दिलं सुख? या संतांनी. या सगळ्या गोष्टीचं कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि कर्ज असल्यावर मागणं काय नवलाची गोष्ट आहे? काय नवलाची गोष्ट आहे मागणं? यायचं त्याच्याकडे. चरण सेवा अखंडित. विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामदेव आहे एक काम करतो ना, तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, बंगला देऊ का? आगावपणा करू नका देवा, जितकं मागितलं तितकं द्या ना. आम्ही झोपड्यात राहतो का झाडाखाली झोपतो का पत्राचं घर आहे का महाल आहे, याच्याहून तुम्हाला काही संबंध नाही. फक्त आम्ही जेवढं मागतो तितकंच द्या. विटेवरच्या मालकाने नामदेवराला सांगितलं, नामदेवराय मी देव येऊ, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, माझ्या सत्तेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, वेद बोलत नाही, ही सगळी सृष्टी माझ्या ताब्यात आहे ना, तुम्ही मला समजायले काय? नामदेवराय म्हणतात, तुम्हाला मोठं समजितो म्हणूनच आम्ही तुमचं भजन करतो, फक्त आम्ही मागितलं तितकंच द्या, तुमच्या मनानं काहीही देऊ नका. घर नाही तुम्हाला राहण्यासाठी, नसू द्या ना, आम्हाला नसू द्या. आम्ही जर कुठं तक्रार केली की आम्ही देवाचं भजन करतो पण देव आम्हाला घर देत नाही, अशी जर आम्ही तक्रार केली तर आमच्या गालात मारा. पण आम्ही तुम्हाला मागत नाहीत, कुठं तक्रार केली नाही ना देवा, आहे त्या परिस्थितीत आम्ही तुमचं भजन करतो ना 2 टाइम. तुम्ही आम्हाला कशाला घराच्या बाबतीत बोलता? काहीच नको आहे आम्हाला घर, फक्त एकच देऊन टाका, तुमच्या पायाची सेवा द्या. विटेवरच्या मालकानं सांगितलं, ठीक आहे बाबा, पायाची सेवा देऊन टाकतो, पण या पायात फायदा काय? ते नामदेवराय होते, गिरगावकर थोडाच. नामदेवरायानं सांगितलं, देवा तुमच्या शरीरावर, तुमच्या पूर्ण अखंड या गाभ्यावर काय काय फायदा आहे, काय काय तत्व आहे ते तुमची तुम्हाला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. देवा तुझ्या नावाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या रूपाचा महिमा तुला माहीत नसेल, देवा तुझ्या पायाचा महिमा तुला माहीत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. किती देवा तुमच्या नामात मोठं तत्व आहे. माणसाचा उद्धार होईल नवल नाही, वानरांचा उद्धार होईल नवल नाही. वानर शाकाहारी येतं, शाकाहारी येत वानर, त्यांचा उद्धार होईल नवल नाही. रावणाच्या लंकेत अशी काही एक जात होती राक्षसाच्या कुळात, ती मांस खात नव्हती,
ती आस्ती खात होती. भक्षन्ति अस्तिं भयन्ति ताना मृगं भवाति ति जायं कृतो निशाचरो भय व्याप्ति सुधाया तृणभया भय सकलस्थिता. भक्षन्ति अस्ति नन्ति अंजना निशाचरो भय जायन्ति दो अपंपति यानि निरंजनो अपंपति यानि निरंजनो अपंपति धेनुरति भय सकल दिति वृषभयति जायन्ति तो अस्थिर पंजरानि सकल स्थिता यति हिंसाचारो जैवत्तिता प्रतिर्वासा भय सकल स्थितो व्याळा भया भय संगस्तुति व्याळा भया भय संगस्तुति व्याळा भया नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? आस्ती खात होते. चर्मन्नैव भय जायन्तिता पंजरानि भय सकल स्थिता अस्थिर रुधिरोति जायत्तिता प्रियो संगा भय अस्थिर जनो. मज्जा तंतू त्वचा मांस हे सगळं फेकून द्यायचे आणि ते आस्ती म्हणजे हाडच खायचे. किती दिवस उकळल्यावर हाड सीजन तुम्हाला माहिती हो म्हणल्यावर पुन्हा हे म्हणून कवा शिजिल तर चालू माणूस आहे. शिजू शकत का असती? नाही शिजू शकत. पण शर्मा बाबा रावणाच्या लंकेत अशी काही राक्षस होते आस्ती गिळल्याच्या नंतर त्यांचा जठराग्नी एवढा तेजस्वी होता की आस्ती पचवायची ताकद. किती पापी असतील ते हलकट. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगतो. 24 होते मला सापडले कालच्या लॉकडाऊन मध्ये. घरी नव्हते आले. अगोदर तर 3च माहीत होते आता 24 माहीत झाले. त्याच्यातला एक होता कालनेमी. कालनेमीला खोटा महाराज केलतं. तेव्हा जेवढ्या जेवढ्या तुळशीच्या माळ्या घातल्या तेवढे मणी फुटत होते. मग शाडूच्या मातीचे मणी केलते. वैकुंठवाशी हिंगोली जिल्ह्यातलं पुराणातलं रत्न माधव महाराज मगर सांगायचे. मातीचे मणी केले त्याला कलर लावला आणि त्याच्या गळ्यात कुठल्याच झाडाचा मणी टिकत नव्हता. तुळशीचा तर लांब सोडून द्या इतकं हलकट. पण ते सुद्धा मुक्त केले. कशानं? नामानं. देवा तुमचं नाव इतकं चांगले. रूपाची ताकद पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे ही तुमच्या रूपात ताकद आहे. पाहिली या वेध लावी बैशीजीवी जडोनी. अनंत जन्मीचे विसरला दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरला दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. सुख झाले ओ साजनी. कोण म्हणतंय? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानियांचे राजे. भाषा 56 येत होत्या. 2-2, 3-3 भाषा येणारे नीट बोलणत. आमच्या इथले एक जण मुंबईला आम्ही सोबतच शिकलो 7वी लोक. ते पुढे गेलं आणि मी तिथंच राहिलो. ते म्युन्सिपाल्टीत नोकरीला लागलं मुंबईला. 72,000 पगार आहे त्याला. दर महिन्याला 71,000ची पेत आहे. ते वरचे 1000 काऊन त्याला काढता येत नाही म्हणून प्यावं लागतं. पेता येत नाही ते खात्यावर ठेवावं लागतं तिथं. आणि ते गावाकडे आले म्हणते गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट. अरे मी म्हणलो कशाचं खावा काही कळत ना. हे इंग्रजी भाषा आहे. अरे मी म्हणलं रावश्या तू मी मसुबाच्या डवाला संगत पाणी पिलोत ना रे. आणि तू 72,000 पगार कमवायला तर इतका उच दाढानं बोलायला तुझ्यासारखी मी शेदडीशी अवताल झुपीन. हे खेड्यात दिवाळीला आल्यावर गावातल्या गरीब लोकांना नीट बोलत नाहीत. 56 भाषा येत होत्या ज्ञानोबरायला. एवढी मोठी विद्वत्ता. विद्वत्तेचं टोक संपत आहे. सागराची उपमा दिली. पण ते ज्ञानोबराय सुद्धा म्हणले ते रूप पाहिल्यावर सुख वाटतंय. हो इतकी त्या रूपात ताकद आहे. कोण सांगायलंय? नामदेवराय देवाला सूचना करायला. आणि देवा तुमच्या पायाची ताकद तर इतकी मोठी सुख इतकी ताकद आहे. तुझे पाये सुख तुझे पायी
तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे पाहिले मागे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा संख्यावाचक शब्द नाही. लाख, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पल्लभास, पलास्ती, आस्तूर, कुमुदिनी, खनी, विन्मखा, खनिभास्व, खनाश्व, लंघ, शाश्वती, शाश्वखनी, आर्धुगता. काय काय म्हणलं पुन्हा एकदा म्हणा बरं. तुम्हाला इतकं जमल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागेल ना इटा उचलायला. तुम्हाला जमत नाही तेच बरं आहे. एकावर 18 शून्य दिल्यावर काय म्हणते. एकावर 18 शून्य दिल्यावर इथून सुरुवात होईल तुमची. पुढचं तर गेलं तुमच्या तळ्याच्या पलीकडून. विठाला 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 तुझे पायी सुख सर्व आहे. संख्या प्रणमुच्छते नाम सत्यम वसंती वासा ब्रह्मा भयज्जायते संख्याम नैव स्थिती. सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव यानं या सुखाची संख्यात लिहिली नाही. किती सुख एवढं सुख. तुझे पायी सुख सर्व आहे. हे देवा तुमच्या पायातली ताकद आहे म्हणून मला चरणाची सेवा द्या. भगवान म्हणले नामदेवा काय बोलताव. एखादा म्हणत असेल माझ्या पायात सुख आहे म्हणजे काय. पण अनुभव कोणाला याचा साक्षात्कार झालाय का. कोणाला माझ्या पायाचा फायदा झालाय का. ऐका ऐका देवा ऐका सांगतोय. नामदेवराय एक चरित्र देवाला सांगू लागले. भरत बुवा कृतात्रेतायुगात पंढरपुरातले मालक रामचंद्र होते. कृतात्रेतायुगात पंढरपुरात